बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये आज महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः त्यांची चौकशी करतील अशी शक्यता आहे। सकाळी 11 वाजता ही चौकशी होईल। चाकणकर सकाळीच पुण्याहून नाशिकला रवाना झालेले आहेत आणि नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती आहे। खरातसोबतचे संबंध आणि झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी होणार आहे। चाकणकरांसह त्यांचे एक वकील हे देखील उपस्थित असतील। तर रुपाली चाकणकर यांच्यावरती नेमका ठपका काय आहे जाणून घेऊयात। बोंधू खरात प्रकरणामध्ये आरोपीला पाठीशी घालणं, आर्थिक गैरव्यवहार, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं। खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त होत्या। चाकणकर स्वतः तंत्रमंत्र अंधश्रद्धेच्या प्रकारात सहभागी असल्याचाही त्यांच्यावरती आरोप आहे। दमानी यांनी केलेल्या आरोपांनुसार चाकणकरांचे खरातचे 177 फोन कॉल्स झालेले आहेत। त्यामुळे याचाही तपास केला जाईल। त्याचबरोबर खरातनं बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्याचा वापर केल्याचाही आरोप करण्यात आलाय। तर या सगळ्याच्या अनुषंगाने आज चाकणकरांची एसआयटी कडून कसून अशी चौकशी केली जाईल आणि याच दरम्यान आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, साधारणपणे या चौकशीला नेमकी सुरुवात कधी होईल? कारण खरातचं प्रकरण बाहेर आल्यानंतर हाच प्रश्न होता की चाकणकर यांची चौकशी कधी होणार, त्यामुळे आज चौकशी केली जाते। कोणते मुद्दे महत्त्वाचे असतील? नक्कीच आकांक्षा, आपण जर बघितलं तर 11 वाजेच्या सुमारास रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये पोहोचतील अशी माहिती मिळाली आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा थेट जो संबंध आहे तो अशोक खरात सोबत होता किंवा त्यांनी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्यावेळी देखील त्यांनी त्यांच्या पदाचा हा गैरवापर केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने खरं तर एसआयटी कडनं रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे। एसआयटी कडनं ज्या पद्धतीने आतापर्यंत जी चौकशी केलेली आहे किंवा ज्या पद्धतीचे काही महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले आहे त्या अनुषंगाने काही ठिकाणी रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्या कारणानेच आज येथे रुपाली चाकणकर यांची खरं तर एसआयटी कडनं चौकशी केली जाणार आहे। एकूण जर पाहिलं तर 11 वाजता स्वतः एसआयटी प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते या स्वतः रुपाली चाकणकर